आणि आता महत्त्वाची बातमी समोर येते मुंबईमधून। मुंबईत देखील नाशिक घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे पदाधिकारी नितीन बनकर यांचा कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा आरोप आहे। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ केला गेलाय। तर आगरीपाडा पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते। मुंबई येथील आगरीपाडा पोलीस ठाणे या ठिकाणी 19 वर्षीय तरुणीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोबाईलद्वारे छळ केल्याप्रकरणी अशरफ सिद्दीकी विरोधात हा गुन्हा दाखल आहे। 3 ते 4 हिंदू मुलींना अश्लील फोटो पाठवलेत त्याने। मुलाखतीला आलेल्या मुलींचे नंबर घेऊन तो त्यांना टार्गेट करायचा। तर आपण पाहतोय नाशिकमध्ये वारंवार हे प्रकरण समोर येत आहेत, मात्र आता मुंबईमधून देखील हे प्रकरण समोर आलेला आहे। आणि त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी साक्षी यादव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। साक्षी, नाशिक नंतर आता मुंबईमध्ये देखील हे प्रकरण समोर आलेलं आहे, नेमकं काय घडलंय, काय अधिक माहिती? प्राची, नक्कीच मुंबईत देखील नाशिक प्रकरणाची पुनरावृत्ती झालेला आपल्याला पाहायला मिळते। त्या मुलीला जे आहे 19 वर्षीय मुलीला जो आहे तो आरोपी अश्लील मेसेज करत होता, फोन व्हिडिओ पाठवत होता, अश्लीलरित्या फोटो पाठवत होता। मुंबई येथील आगरीपाडा पोलीस ठाण्यात या 19 वर्षीय तरुणीने गुन्हा दाखल केला आहे त्याच्या विरुद्ध। आणि गेल्या 2-3 दिवसांपासून सलग तो तिला मेसेज करत होता। नक्कीच साक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।